नागपूर म्हटलं की आठवते ती संत्री आणि सावजी रस्सा। तर आज आपण अतिशय चविष्ट झणझणीत मस्त तर्रीदार सावजी डाळ कांदा कसा बनवायचा ते बघतोय। रेसिपी अगदी सोपी आहे, पटकन व घरच्याच मसाल्यात बनते। डाळ कांदा खायची इच्छा झाली तर ही रेसिपी शेवटपर्यंत बघा व आजच डाळ कांदा बनवायला। इथे एक मी कढाई घेतली आहे। आता आपल्याला त्यात तेल घालायचं आहे। आज आपल्याला तेल भरपूर लागणार आहे कारण ही तर्रीदार भाजी असते। मी इथे 3 मोठे चम्मच तेल घेतलंय। आज आपण विदर्भ स्पेशल एकदम चमचमीत आणि अतिशय स्वादिष्ट अशी भाजी बनवणार आहोत। तर तेल गरम होऊ द्यायचं। आता आपलं तेल तापलंय। मी इथे अर्धा चम्मच मोहरी, अर्धा चम्मच जिरे आणि आपण इथे खडे मसाले, एक दालचिनीचा तुकडा, इथे 4 लवंग घेतलाय, तमालपत्र 2। आता हे व्यवस्थित 1 मिनिट परतून घ्यायचंय। आता आपण इथे घालूया कांदा। इथे मी 4 मीडियम साइजचे कांदे एकदम बारीक कापून घेतले। आपण आज डाळ कांदा बनवतोय नागपूर स्पेशल, त्यामुळे याला कांदा भरपूरच लागतो। एकदम मोठे असेल तर 3 चालतात, छोटे असतील तर 5-6 कांदे घ्यावे लागेल। आता आपल्याला हे कांदे व्यवस्थित परतून शिजून घ्यायचे। कांदे व्यवस्थित शिजले गेले पाहिजे म्हणून मी इथे थोडं मीठ घालते। आपल्याला यात कांद्यालाच व्यवस्थित शिजून घ्यायचं आहे। एकदम मोठा पण गॅस करायचा नाही म्हणजे जळका होईल कांदा। कमी मीडियम गॅस वरती व्यवस्थित 5-7 मिनिट याला व्यवस्थित शिजून घ्यायचं। शिजवल्याने त्याची छान गोडसर चव येते, त्यामुळे डाळ कांद्याला खूप छान चव येते। आता हे बघा, मी याच्यावरती झाकण ठेवते आणि 2 मिनिट याला व्यवस्थित शिजून घेते। हे बघा 2 मिनिट झाले, कांदा थोडा सॉफ्ट झालाय आपला। इथे मी घालते 1 मोठा चम्मच आलं लसूण पेस्ट, ही पण व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आणि पुन्हा आपल्याला अजून कांदा शिजून घ्यायचा, एकदम सॉफ्ट झाला पाहिजे। आता अजून याच्यावरती झाकण ठेवून व्यवस्थित शिजवून घेते कांदा। हे बघा, आता आपला कांदा व्यवस्थित शिजला गेलाय। तुम्ही बघू शकता इथे तेल पण सुटायला लागलं आणि आपण जेवढा कांदा घेतला त्यापेक्षा खूप कमी झाला। हा शिजल्यामुळे एकदम कमी होऊन जातो आणि व्यवस्थित परतला गेलाय। आता हा एकूण 7 मिनिट वगैरे लागले याला। कांद्यालाच व्यवस्थित शिजून घ्यायचं ह्या भाजीमध्ये, म्हणजे त्याची चव एकदम परफेक्ट येते। आता आपण इथे डाळ घालून घेऊया। डाळीतलं पाणी काढून घ्यायचं। मी इथे चना डाळ अर्धा कप घेतलेली, ते 4-5 तास भिजत घातलेली, ते भिजून 1 कप झालेली। तर डाळ व्यवस्थित मिक्स करून याला पण कांद्यासोबत व्यवस्थित परतून घ्यायचं 1-2 मिनिट आणि वाफ काढून घ्यायची। हे बघा 2 मिनिट झाले, डाळ पण व्यवस्थित परतल्या गेली। आता आपण यात सुके मसाले घालायचे। अर्धा चम्मच हळद, 1 चम्मच काश्मीरी लाल मिरची पावडर, याने कलर छान येतो, आणि 1 चम्मच लाल तिखट। ही भाजी चांगली झणझणीत असते त्यामुळे तिखट थोडं जास्तीच टाकायचं। 1 चम्मच धने पावडर आणि हा काळा मसाला आहे विदर्भ स्पेशल। आपण यात लवंग पण टाकले आहे आणि तिखट पण, आलं लसूण पेस्ट पण, त्यामुळे तिखटपणा येतो खूप। इथे मी हिंग घालते, डाळ असल्यामुळे हिंग घालायचा, पचायला थोडी जड असते चना डाळ। थोडी कोथिंबीर घालते, अशी फोडणीत जर कोथिंबीर घातली तर भाजीची चव एकदम वाढते। आता याला परतून अजून वाफ काढून घ्यायची आहे आपल्याला। सगळे मसाले व्यवस्थित एकजीव झाले पाहिजे। आता अजून याला 2 मिनिट व्यवस्थित वाफ काढून घ्यायची। हे बघा 2 मिनिट झालंय, आपलं हे डाळ कांदा व्यवस्थित परतला गेलाय। आता आपल्याला याच्यात डाळ शिजवून घ्यायसाठी पाणी घालायचंय। मी इथे गरम पाणी केलेलं, गरम पाणीच घालायचं, त्यामुळे तरी पण छान फुटते। एकदम पातळ नसतो हा, थोडासा रस्सा असतो दाटसर। मी इथे 1 वाटी पाणी टाकलंय। सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। आपण कांदा परतताना थोडं मीठ घातलेलं, उरलेलं मीठ घालते मी इथे, आणि थोडा काळा मसाला अर्धा घातलेला, आता अर्धा घालते। व्यवस्थित एक मिक्स द्यायचा आणि याला झाकून पूर्ण डाळ शिजतपर्यंत शिजवून घ्यायचं। 1-5 मिनिट लागतात चना डाळ असल्यामुळे शिजायला। आता बघूया आपली भाजी शिजली काय ते। बघा व्यवस्थित दाटसर झालाय रस्सा, छान ग्रेव्ही पण आली, तर्री पण आली आणि आपली डाळ पण शिजला गेली। आता एकूण 7-8 मिनिट लागले डाळ शिजायला। हे बघा, हे बघा व्यवस्थित डाळ शिजला गेली। आता आपण कोथिंबीर घालूया आणि गॅस बंद करूया। छान वरून हिरवीगार कोथिंबीर। आपला डाळ कांदा तयार आहे। तुम्हाला जर नागपूर स्पेशल सावजी डाळ कांदा खायची इच्छा झाली तर नागपूरला जायची आवश्यकता नाही,
तुम्ही हा व्हिडिओ बघून घरच्या घरी डाळ कांदा बनवू शकता। बघा किती सुंदर झालाय, सुगंध पण छान येतोय, एकदम परफेक्ट झालाय। आता आपण सर्व करू। बघा आपला नागपूर स्पेशल तर्रीदार झणझणीत अतिशय स्वादिष्ट असा डाळ कांदा तयार आहे। तुम्ही म्हणाल याला तेल जास्ती असतं, पण ह्या डाळ कांद्याला तेल भरपूरच असतं आणि नागपूर भाज्यांमध्ये तेल आणि तिखट जास्ती असतं, झणझणीत असतात। तर तुम्ही अशा प्रकारे एकदा नक्की करून बघा। माझी ही डाळ कांद्याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली ते कमेंट करून कळवा। आवडल्यास लाईक नक्की करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। पुन्हा अशी एक नवीन रेसिपी घेऊन भेटूया पुढल्या आठवड्यात। धन्यवाद।